एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। डोंबिवलीतील सुनील नगरात भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात युती आहे। मात्र डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे। या प्रभागात भाजपचे 4 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 4 उमेदवार एकमेकांविरोधात रिंगणात उतरलेत। याच प्रभागातील तुकाराम नगर परिसरात काही दिवसांपूर्वी पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते। या घटनेला 48 तासही पूर्ण झाले नसताना सोमवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडलेत। या वादाचं रूपांतर हाणामारी झालं। या घटनेत भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांना गंभीर पद्धतीने मारहाण करण्यात आली। ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मागे गणेश उत्सव 22 तारखेला आहेत, तर त्याच्यासाठी एका मंडळाने एक बैठक लावली होती। ती बैठक मैदानात होती, कोणाच्या घरात नव्हती, टेरेसवर नव्हती। आणि जसे आपण सर्वसामान्य कार्यकर्ते जातो तसे 7 ते 8 जण गेले होते। तिथे नव्हते भाजपचे झेंडे, नव्हते काय नव्हतं, म्हणजे प्रचार संपलेला, जस्ट खुर्चीत बसून एक बैठक सुरू होती। ती बैठक सुरू असताना ते सर्वजण शिंदे गटातले तिथे आले आणि कोणी बैठक लावली आहे, कशासाठी बैठक लावली, कोणाला विचारून बैठक लावली आहे, तुम्ही इथे बैठकीच्या नावाने पैसे वाटणार आहात का वगैरे वगैरे त्यांनी प्रकार सुरू केला। तो प्रकार सुरू केल्यानंतर तिथे वादिवाद नको म्हणून आमचे भाजपचे ओमनाथ नाटेकर साहेब असतील, बाकी पदाधिकारी तिथनं निघून जायला सुरुवात झाली। तर त्यांना वाटलं की हे निघून जातील आणि परत आम्हाला जे करायला आलं ते करायला भेटणार नाही म्हणून शिवीगाळ सुरू केलं। शिवीगाळ सुरू केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी एवढं सांगितलं शिवी वगैरे देऊ नका। तर त्याच्यावरनं त्याने परत त्यांना जवळपास जेवढे हातात मिळतील तेवढ्यांना खाली, म्हणजे ओमनाथ नाटेकरांना तर सिव्हिअर मार लागलेलाच आहे। जवळपास 7-8 जणांना जेवढं मारता येईल तेवढं मारलेलं आहे आणि सर्व हत्यार सहित तिथे होते। तर त्याच्यामुळे हा हत्याचाच कंड होता आणि ते त्याचे मित्र सोबत असल्यामुळे ओमनाथ नाटेकर थोडक्यात वाचले, तर काहीही होऊ शकलं असायचं। मला जस्टिस हवं, बाकी सगळं लोक स्वतः सुशिक्षित आहेत, सगळ्यांना सर्व कळतं, सगळ्यांना सगळं दिसण्यासारखं आहे। फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच सरकारकडे विनंती। जे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्याप्रमाणे ते मैत्रीपूर्वक लढत लढायची होती आणि कार्यकर्ते लढतात। कार्यकर्त्यांनी लढताना त्यांना त्रास झाला, त्यांना असं वाटतं की त्यांच्या पायाखाली वाहू निघून जाते। तुम्ही पाहत असाल आमच्यापैकी भाजपैकी एकही कोण, इव्हन जिल्हाधीश म्हणून सुद्धा मी इथे आलो नाही प्रचाराला, पण त्यांना इतका त्रास झाला की त्यांनी त्या गोष्टीचा ते मनावर घेतला आणि आज आमचे बंधू नाटेकर यांची हत्या करण्यापर्यंत त्यांनी पाऊल उचललं। म्हणजे इतकं कार्यकर्त्यांची लढाई होती ही। कार्यकर्त्यांनी एकमेकांशी लढायचं होतं। कुठलाही वरिष्ठ नेता येणार नव्हता, जिल्हाध्यक्ष पण येणार, आम्ही सर्व जायचं नाही, पण तरीही कामं नव्हती, व्याजधंदा, गुंडगिरी, दडपशाही, दादागिरी, हप्ते वसुली, ह्या सर्व गोष्टींनी ते लोक पूर्ण सज्ज आहेत आणि त्यांच्या विरोधात एखादा सामान्य माणूस उभा राहतोय आणि लढतोय ते त्यांना खुपलं नाही, त्यांना ते जमलं नाही, म्हणून त्यांनी आज आमचे मित्र नाटेकरांना जीव म्हणजे प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला।